नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ। जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते आज वसंत देसाई क्रीडांगण येथे झाला। विविध स्पर्धा व उपक्रमातील सहभागाने कलागुणांना झळाळी मिळते आणि व्यक्तिमत्व विकासात त्याने मोलाची मदत होते। मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होण्यासाठी महोत्सव उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी व्यक्त केला। बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲडव्होकेट संजय सेंगर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर, ठाणेदार मनोज केदारे, शिरीष खंडारे, बाल कल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट अनिता गुरव, सारिका घिरणीकर, ॲडव्होकेट शीला तोष्णीवाल, राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, राजू लाडोलकर, संजय मोठे आदी उपस्थित होते। बाल महोत्सवातून व्यक्तिमत्व विकासात मोलाची मदत होत असते। हा महोत्सव एक उत्तम संधी समजून या सहभागी विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करावी अशी सदिच्छा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या। गायत्री सूर्योदय शासकीय बालगृहाबरोबरच 4 शाळांच्या 300हून अधिक विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभागी झाले आहेत। हा महोत्सव दिनांक 29 जानेवारीपर्यंत चालणार असून क्रीडा सांस्कृतिक स्पर्धांबरोबरच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सांगत आहे तो मला जास्त असं मोठे तसं स्पीच देण्याची आदत नाहीये, त्याच्यामुळे मी काही मोठं बोलणार नाही। फक्त मला काही विचारायचं आहे, कारण हा थोडासा 2 वे इंटरॅक्शन झाला पाहिजे। मला असं वाटतं की तुम्ही लोक पण असं खूप बोर नाम माहीत आहे तर चांगला वाटला। बच्चों, आप हमारे याच्यात तुम्हाला ॲटलिस्ट हा ठरला पाहिजे की पुढे जाऊन तुम्हाला भविष्यामध्ये हमको ये बनना है बड़े होके। कौन माइक दे, पुढे जाऊन काय करायचं आहे? व्हेरी नाईस जायचं आहे। आणि एक बालिका आहे त्याला जायचं आहे। माझी मतलब जेव्हा आम्ही भरतो की कोणती सर्व्हिसेस पाहिजे तो फर्स्ट ऑप्शन IAS होता, सेकंड ऑप्शन IPS होता। IPS भरताना खूप भीती वाटते की एकदम डिफिकल्ट सर्व्हिस आहे, पण तरी पण एवढी लहान वयामध्ये कॉन्फिडेंटली त्यांनी सांगितलं की त्याला IPS व्हायचं आहे। खूप होणार, चांगलं हार्डवर्क करा तुम्ही। दूसरा कोणीतरी, मैं भी जब छोटी थी तो मैं भी मुझसे भी कोई पूछता था, तुमच्या ठिकाणी मी पण बसले होते, मला पण कोणीतरी जेव्हा विचारत होता की तुम्हाला काय व्हायचं आहे। त्याच्यात आता पण मी जेव्हा वाचते, मतलब 10वी मध्ये जेव्हा मी होती तेव्हा मी डायरीमध्ये लिहिला होता की मला IAS व्हायचं आहे। तो ये आपकी एज ऐसी है जिसमें आता तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे, क्योंकि आतापासून तुम्हाला अभ्यास करावा लागेल। कधी कधी आम्हाला असं वाटतं की आता तुम्ही 6वी मध्ये आहे, 7वी मध्ये आहे, आता तो खूप टाइम निघत आहे, त्याच्यामुळे आताही अभ्यास चांगल्या प्रमाणे करायचा आहे। तुम्हाला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, स्पोर्ट्समध्ये जायचं आहे, किंवा तुम्हाला डान्सर व्हायचं आहे, तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे। मेहनतशिवाय काही होऊ शकत नाही। आम्ही मेहनतचा दुसरा काही पर्याय नाही आहे आपल्याकडे। तो तुम्ही चांगल्या प्रमाणे सगळे अभ्यास करा। आपले जो मोस्टली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, UPSC MPSC स्टेट सर्व्हिसेसचे जे एक्झाम असतात, त्याच्यात आपला जो सिलेबस आहे, त्याच्यात जो सिलेबस आहे ते पुढे जाऊन बच्चे मस्त ताली बजा रहे थे, दे वर एंजॉयिंग इट। इनको देख के ऐसा लगता है कि हम कभी कभी छोटी चीजों को एंजॉय करना भूल जाते हैं। वो बच्चे, और वो एक उसकी दूसरे की ताली पे हाथ धम धम धम। तो बच्चों से मुझे लगता है बहुत कुछ सीखने को मिलते हैं। आपले सगळ्यांचे मूल आहात, मी माझे पण एक मुलगी एक मुलगा आहे, तो त्यांचा जो दुनिया को देखने का नजरिया है ना, वो कभी कभी हमारा सारा स्ट्रेस दूर कर देता है। तो आप तो हमारे लिए सबसे ज़्यादा प्रीशियस हो। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।